केजमध्ये एका हॉटेल मालकाचा मध्यस्थी करायला गेल्यामुळे 2 युवकांचे किंवा 8 युवक मिळून एका युवकाला त्रास देत होते. त्यावेळेस त्या हॉटेल मालकाची एक जबाबदारी सामाजिक बांधिलकी म्हणून तो हॉटेल मालक तो भांडण सोडवायला गेला आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्या ठिकाणी भांडणं दुसऱ्याचेच, पण मर्डर मात्र विलास घुले नावाच्या एका तरुणाचा झाला. पण अचानक यामध्ये बीडचे खासदार असलेले बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या मुलाचं म्हणजे सौरभ सोनवणे या मुलाचं त्यांच्या नाव येत आहे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी ठरवून केलेला हा मर्डर आहे अशा प्रकारचं काही लोकांकडून सांगण्यात आहे. मात्र सौरभ सोनवणे यांचं नेमकं याच्यावर मत काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं सौरभ सोनवणेची आणि आरोपीची ओळख आहे का किंवा खरंच अशा प्रकारची कुठली गोष्ट आढळली ज्या गोष्टीमुळे सौरभ सोनवणे हा सुद्धा याच्यामध्ये सामील आहे असं काहीतरी पुढं आलेलं आहे. ते नेमकं काय आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये समजावून घ्यायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे गेल्या 3 वर्षापासून सतत चर्चेमध्ये आहेत. ज्यावेळेस पासून पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे यांची लढत झाली, त्या लढतीमध्ये बजरंग बाप्पांनी बाजी मारली आणि त्यांना एक नाव मिळालं, ते म्हणजे जायंट किलर. बीडमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. बजरंग बाप्पा सोनवणे यांचा जो विजय होता तो थाटामाटामध्ये झाला आणि त्यावेळेस ज्यावेळेस पंकजाताई मुंडे हारल्या त्यावेळेस मात्र चर्चा पूर्ण देशभरामध्ये झाली. कारण म्हणतो की आपण एक प्रकारे बीजेपी एक मोठा पक्ष आहे आणि मोठ्या पक्षातून एक मोठ्या नेत्या पंकजाताई मुंडे सारख्या नेत्याला हरवणं खरंच खूप अवघड गोष्ट होती आणि त्यावेळेस ते बजरंग बाप्पांनी करून दाखवलं आणि सगळ्यात देशामध्ये सगळ्यात उशिरा आणि सगळ्यात मोठा निकाल जो कुठला लागला असेल त्यावेळेसचा तर तो होता बीडचा निकाल. पण त्यावेळेस पासून बजरंग बाप्पा सोनवणे चर्चेमध्ये आले हे आपल्याला यामधून सांगायचं होतं. त्यांचा मुलगा राजकारणामध्ये आहे का, तर आता तो राजकारणामध्ये यायच्या वाटेवर आहे. म्हणजे बजरंग बाप्पांचा मुलगा राजकारणामध्ये अजूनही कुठल्याही प्रकारचा सक्रिय नाही, तर बजरंग बाप्पांना काम असतं. म्हणजे बजरंग बाप्पा सोनवणे जे काही खासदार आहेत ते कुठेतरी खासदार त्यांचे जे काही काम असतं दिल्लीला, त्या कामानिमित्त ते सतत दिल्लीमध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा विधानसभेमध्ये किंवा खासदार जिथं ज्या ठिकाणी खासदार आपली मतं मांडतात त्या ठिकाणी ते असतात. तर त्या ठिकाणी बजरंग बाप्पा उपलब्ध नसल्यामुळे सौरभ सोनवणे जो त्यांचा मुलगा आहे तो त्या ठिकाणी गावाकडचे कार्यक्रम असतील किंवा जे बजरंग बाप्पा निमंत्रण असतात तो त्यात अटेंड करत असतो आणि त्याच्यामुळे सौरभ सोनवणे या मुलाचं किंवा बजरंग बाप्पांच्या मुलाचं नाव सध्या राजकारणामध्ये चर्चेला जात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं विलास घुले आणि त्यांची काही मैत्री होती का, काही ओळख होती का, सौरभ सोनवणे त्यांच्यासोबत काही भांडण झाले होते का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण त्यांच्या मुलाचं नाव येते कशामुळे येते, तर त्यांच्या कुठेतरी हत्येमध्ये सोनवणेंचा हात आहे अशा प्रकारचं काही लोकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र सीसीटीव्ही तपासण्यात आले, बीडच्या CDR काढण्यात आले त्या सौरभ सोनवणे नावाच्या बजरंग बाप्पा खासदारांच्या मुलाच्या, आणि CDR असतील, CCTV असतील किंवा अशी कुठलीही गोष्ट अजून तरी सौरभ सोनवणे या मुलाच्या नावावर किंवा त्यांच्या अशा प्रकारचे कुठलीही त्यांच्या जीवनामध्ये गोष्ट सापडली नाही की त्यांनी काहीतरी चुकीचं केलंय किंवा त्यांच्यासोबत कुठले तरी त्याचे भांडणं झालेत आणि मर्डरचं काही प्लॅनिंग वगैरे केली किंवा त्यांचा कुठेतरी त्याच्यामध्ये हात आहे. ती जी गोष्ट आहे ती अनैतिक संबंधाचे भांडणं चालू होते आणि हे भांडणं चालू असताना हा जो विलास घुले नावाचा नामक माणूस आहे जो त्याचा मृत्यू झालेला आहे, कुठेतरी चुकीच्या गोष्टीने याला मारण्यात आलं, त्या 2 माणसाच्या वादातून हा खून झालेला आहे अशा प्रकारचं आता तरी सध्या दिसून येत आहे पोलिसांच्या सांगण्यावरून. मात्र अजून सुद्धा याच्यामध्ये तपासणी चालू आहे. बजरंग बाप्पा सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली, त्यांच्या मुलानं प्रतिक्रिया दिली आहे की जर याच्यामध्ये आम्ही दोषी आढळलो तर आम्हाला सुद्धा कारवाई करा आणि सगळे CCTV असतील किंवा तुमचे जे काही आरोप आहेत त्याच्यावर प्रत्येक आरोपावर आम्ही उत्तर देऊ अशा प्रकार सुद्धा सौरभ सोनवणे नावाच्या मुलाचं जे काही आहे ते वक्तव्य त्यांचं आहे. पण आता बघणं महत्वाचं आहे याच्यामध्ये
विलास गोले यांची हत्या झाली, यांना तर न्याय हा लवकरात लवकर मिळाला पाहिजे. 6 आरोपी जे आहेत ते अटक झालेले आहेत, मात्र 3 आरोपी अजून सुद्धा बाहेर आहेत. अशा प्रकार सुद्धा SP नवनीत कावत असतील यांचं म्हणणं आहे. मग लवकरात लवकर ते 3 आरोपी अटक होऊन सगळी माहिती सखोल चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे. विलास घुले नावाच्या या तरुणाला लवकरात लवकर जो आहे तो न्याय दिला गेला पाहिजे. तुमचं म्हणणं काय या सगळ्या गोष्टीवर? आणि बजरंग बाप्पा सोनवणे या गोष्टीमध्ये काय त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकलं असेल, त्याच्यावर तुमचं म्हणणं काय कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.